नमस्कार मित्रांनो, तुम्ही 16चे असा नाही तर 60चे असा. तुम्हाला तुमच्या त्या काळात घेऊन जाणारी व.पु. काळ्यांची ही एक भन्नाट लेखणी एकदा ऐकाच. माझं घर तसं 3 खोल्यांचंच होतं. आजोबांपासून नातवापर्यंत भरलेलं होतं. पोपट कुत्रा मांजरांनाही मुक्तदार होतं. घरादाराला कधीही लॉक नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. आजोबांचं स्थान घरात सर्वोच्च होतं. स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होतं. पाहुण्यांचे येणं जाणं नित्याचंच होतं. आईबाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. घरासमोर छोटंसं अंगण होतं. तुळस प्राजक्ताला तिथे फुलता येत होतं. दारात रांगोळी काढणं अनिवार्य होतं. विहिरीवरून पाणी भरणं कष्टाचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. आंघोळीला लायबॉय साबण असायचा. माणसापासून म्हशीपर्यंत सगळ्यांनाच चालायचा. दात घासायला कडुलिंबाचा फाटा लागायचा. दगडाने अंग घासणं फारसं सुसह्य नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. पायात चप्पल असणं सक्तीचं नव्हतं. अंडरपॅन्ट बनियनवर फिरणं जगन्मान्य होतं. शाळेसाठी मैलभर चालण्याचं अप्रूप नव्हतं. मोठ्यांना सायकलशिवाय दुसरं वाहन नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. शाळेत गुरुजांप्रती आदर होता. घोकमपट्टीला दुसरा पर्यायच नव्हता. पाढे-पाठांतराचा आग्रह सर्वत्र होता. छडी हे शिक्षकाचं लाडकं शस्त्र होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. शाळेत गरीब श्रीमंत हा भेदभाव नव्हता. नादारी सांगण्यात काही संकोच नव्हता. अंगणात येऊन शिकणाराही एक वर्ग होता. कलांना भिकेचे डोहाळे असंच नाव होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. नव्या कपड्यांचा लाभ लग्न मुंजीतच व्हायचा. पाटाखालच्या इस्त्रीला पर्यायच नसायचा. शाळेचा युनिफॉर्म थोरल्याकडून मिळायचा. तिन्ही सांजेला घरी परतणं सक्तीचं होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. वळचणीत चिमण्यांच्या पिढ्या नांदायच्या. पोपटांचा थवा झाडावर विसावायचा. कुत्रा मांजर डुकरांनी गाव भरलेला असायचा. उंदीर डास ढेकूण यांचे सार्वभौम्य राज्य होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. पुस्तकातले प्राणी अचानक रानात दिसायचे. घाबरगुंडी उडाली तरी ते आपलेच वाटायचे. उरलेले प्राणी नंतर पेशवे पार्कात भेटायचे. नॉनव्हेज खाणं हे तर माहीतच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. शाळेत अभ्यासाला खूप महत्त्व होतं. नंबरावर बक्षिसं छड्या यांचं प्रमाण ठरत असतं. कॉपी गाईड क्लासेसला स्थानही नव्हतं. वशिलाने पास होणं माहीतच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. गावाची जत्रा हीच एक करमणूक असायची. चक्र पाळण्यात फिरण्यात मजा मिळायची. बुड्डी के बाल गाठी शेवेची तोंड लावणी व्हायची. विमानातला फोटो काढणं चमत्कारिक होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. गावाबाहेरचं जग हिरवगार असायचं. सगळ्या नद्यांचे पाणी स्वच्छच असायचं. पावसाळ्यात ढगांनी आकाश भरायचं. प्रदूषण पर्यावरण वगैरे माहीतच नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. हुतुतू आट्यापाट्याचा खेळ गल्लीत चालायचा. क्रिकेट मॅचेस चाळीत व्हायच्या. बापू नाडकरी चंदू बोर्डाच्या गोष्टी रंगायच्या. डे नाईट 2020चं नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. प्रवास झालाच तर एसटीनेच व्हायचा. गचके ठेच काढणे याला अंत नसायचा. हँडल सोबत फिरकीचा तांब्याही लागायचा. लक्झरी फर्स्ट क्लास एसीचं नावही नव्हतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. दिवाळी खऱ्या अर्थाने दिवाळी होती. चमनचिडी पानपट्टी भुईनळ्या यांची रात्र होती. रंगीत तेल उठणे मोती साबणाची ऐश होती. लाडू चकल्या करंजा यांचे दर्शन वार्षिकच होतं, तरीही माझं जीवन सुखाचं होतं. जुनाट रेडिओतून आकाशवाणी बरसायची. बिनाका गीतामालेने बुधवारची रात्र सजायची.
रेडिओ सिलोरने तारुण्याची लज्जत वाढायची. ताई नाना हरबा यांच्या इतकाच बालोद्यान असायचा. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. खाण्याच्या बाबतीत भेदभाव केला जायचा. दादाच्या ताटात जास्त शिरा पडायचा. पानात टाकणाऱ्याच्या पाठीत रट्टा बसायचा. हॉटेलात जाणं तर पूर्ण निषिद्ध होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. मामाच्या गावाला कधी येणं जाणं होतं. धिंगाणा मस्ती करायला नॅशनल परमिट होतं. विहिरीत पोहायला तिथेच मिळत होतं. भाऊबीजेला आईच्या ताटात फारसं पडत नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. घरातले पुरुष करते सवरते असायचे. बायांना दुपारी झोपणं माहीतच नसायचं. पोराबाळांना गोडधोड सणावारीच मिळायचं. प्रायव्हसीला तिथे काळीचंही स्थान नव्हतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. पाहुणे रावळे इत्यादींचा घरात राबता असायचा. सक्का चुलत मावस असा भेदभाव नसायचा. गाववाल्यालाही पंक्तीत सन्मान असायचा. पंक्तीत श्लोक म्हणणं मात्र सक्तीचं होतं. तरीही माझं जीवन सुखाचं होतं. मित्रांनो, प्रत्येकाचे जीवन आयुष्य फार सुंदर आहे. ते आनंदात जगा व दुसऱ्यालाही आनंदी जगू द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेवून वागू नका. वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, कोणावर, केव्हा आणि कुठे येईल सांगता येत नाही. म्हणून आनंदी राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.